त्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये जो स्कॅम झालेला आहे या स्कॅमच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण इंदापूर तहसीलवरती धडक मोर्चा काढलेला आहे। सदर मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला प्रमुख 2 मागण्या करतोय की नीट 2024ची परीक्षा ही पुन्हा घेण्यात यावी आणि जर आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सदर परीक्षा पुन्हा घेता येत नसेल तर आपण CBIच्या मार्फत सदर स्कॅमची चौकशी करावी आणि या चौकशीच्या माध्यमातून ज्यांनी या स्कॅमच्या माध्यमातून आपले ग्रेस मार्क्स वाढवून त्या ठिकाणी रिझल्ट तयार केलेला आहे अशा सर्व ग्रेस मार्क्स वाढलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स कमी करून फेर निकाल आपण त्या ठिकाणी लावावा अशा पद्धतीची मागणी या धडक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतो। आज काय निवेदन दिलं आपण तहसीलदारांना? आज आम्ही माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब पाटील साहेब यांना आमच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने निवेदन दिलेले। कुठे आंदोलन करण्यात आले त्यात? आज या ठिकाणी आम्ही इंदापूर नगरपालिकेपासून ते तहसील कचेरीपर्यंत सर्व नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे पालक आणि इंदापूर तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू यांच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मागणी नाही मानल्यानंतर पुढे काय तुमचं नियोजन आहे? आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई आज सुरू केलेली आहे परंतु खऱ्या अर्थानं या लढाईला जर आम्हाला पुढे न्यायचं असेल तर आम्ही 2च दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करतोय इंदापूर तालुक्यातील सर्व नीट दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत जेणेकरून 8 जुलैला जे एकत्रित हिअरिंग होईल त्या हिअरिंगमध्ये आमच्या याचिकेची त्या ठिकाणी सन्माननीय सुप्रीम कोर्ट देखील दखल घेईल। माझी मुलगी 12वीची नीट दिली एका विद्यार्थिनीची माता पालक या निमित्ताने माझा NTA ला बरेच प्रश्न आहेत। माझा पहिला प्रश्न त्यांना असा आहे की भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत फर्स्टमध्ये 2 ते 3 विद्यार्थी पेबल होत होते। यावर्षी अक्षरशः 67चा आकडा आलेला आहे म्हणजे 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडलेले आहेत। बरं ठीक आहे, माझा दुसरा सवाल असा आहे त्यांना की एकाच सेंटरला 720 पैकी 720 मार्क एकाच सेंटरच्या जवळपास 6 ते 7 मुलांना कसे काय आले? ते पण आले ठीक आहे 720 नीटच्या परीक्षेमध्ये 720 मार्काची परीक्षा होते त्याचं निगेटिव्ह मार्किंग केलं एखादा प्रश्न चुकला तर 5 मार्क कट होतात। मग एखाद्या विद्यार्थ्याचा एक प्रश्न असेल तर त्याला 715 मार्क पाहिजे। 715 न येता तुम्ही 718 आणि 719 अशी मार्क विद्यार्थ्यांना कशी काय दिली? बरं तुम्ही म्हणता की ग्रेस मार्किंग केलेलं आहे ठीक आहे ग्रेस मार्किंग केलं मला वाटतं 1563 विद्यार्थ्यांना त्यांनी ग्रेस मार्किंग केलेलं आहे। मग त्याच विद्यार्थ्यांसाठी तुमचं ग्रेस मार्किंग कशासाठी? ठराविक सेंटरच्याच विद्यार्थ्यांना तुम्ही ग्रेस मार्किंग का दिलं? इतर सेंटरच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही खूप मोठा अन्याय केलेला आहे कारण नीट ॲस्पायरंट म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागं जवळपासची 4 वर्षाची मेहनत आणि फक्त त्याची मेहनतच नव्हे तर त्याच्या पाठीमागं त्याचं पूर्ण कुटुंब त्या कुटुंबाचं योगदान शिवाय सर्व शिक्षकांचं योगदान त्यांची मेहनत हे सगळं असतं आणि तुम्ही असं विद्यार्थ्यांशी खिलवाड करू शकत नाही। तर सरासर एक पालक होण्याच्या नात्याने माझं NTA ला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी आम्हाला द्यावीत आणि तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही भारतातील नागरिकांना सुद्धा धोक्यात ठेवताय कारण तुम्ही भारताच्या भविष्यात अशी घडवताय जी की तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना तुम्ही स्वतः डॉक्टर करायचंय हे सरासर चुकीचं आहे। म्हणजे एकंदरीत या परीक्षेमध्ये फार मोठा घोटाळा झाला असं तुमचं मत आहे? घोटाळा झालेला आहे तर त्याचे माझं निवेदन आहे की नीट व्हायला पाहिजे आणि जर तुम्हाला खरोखर तुम्हाला शताब होत असेल तर तुम्ही नीट झालीच पाहिजे। पुढे जावं लागेल गाडी
एनडीएचा निषेध करायचा आहे, त्याला सपोर्ट करणाऱ्या शासनाचा निषेध करायचा आहे. नीटच्या पोरीनं तिथं लिहिलेलं तरी मना काहीतरी मोठं अहो तुम्ही एखादी घोषणा द्या की. चला चला चला. NDA